वर रोड शेड जो असतो, वर प्लॅटफॉर्मवर जो शेड, जो उन्हापासून आणि पावसापासून आपलं संरक्षण करतो, त्यामध्ये संख्या वाढवणे, समोरचा सर्क्युटिंग एरिया जो वाढवणे, पार्किंग प्रशस्त करणे आणि फसाड डेव्हलपमेंट वगैरे, ब्युटिफिकेशन ऑफ स्टेशन. भारतीय रेल्वे वाहतूक सेवा 2011ची अधिकारी ठाणे दिवा मार्गाच्या बांधकामात महत्त्वाची कामगिरी बजावणारे आणि आता मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर शिवराज मानसपुरे आपण यांच्याशी आता बातचीत करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. माय महानगरमध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. सर्वप्रथम आपल्याला जाणून घ्यायला हवं लागेल की सर, मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी पदभार आपण स्वीकारला, काय सांगाल याबाबत सर? नमस्कार. मी डॉक्टर शिवराज मानसपुरे. अ, मी नुकताच एक आठवड्याखाली पदभार स्वीकारलेला आहे. चीफ पब्लिक रिलेशन ऑफिसर्स, मध्य रेल्वे, मुंबई मुख्यालय. आणि ह्याच्या अगोदर मी वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम केलं होतं. ऑपरेटिंग डिपार्टमेंट, कमर्शियल डिपार्टमेंट, कन्स्ट्रक्शन डिपार्टमेंट, सेफ्टी डिपार्टमेंट. तर रेल्वेच्या सगळ्या ग्राउंड डिव्हिजन्समध्ये, हेडक्वार्टर्समध्ये ग्राउंड लेवलला काम केलेलं असल्यामुळे मुख्यालयाने माझी निवड केलेली आहे ॲज अ चीफ पब्लिक रिलेशन ऑफिसर. नक्कीच सर. मुंबई विभागावरती उपनगरीय सेवा आणि मेल एक्सप्रेस गाड्या चालवण्यासंदर्भात आपण मोलाची कामगिरी केली होती, याबाबत काय सांगाल? मी नुकताच 3 वर्ष सीनियर डिव्हिजनल ऑपरेशन्स मॅनेजर होतो मुंबई डिव्हिजनमध्ये. ज्यामध्ये मी पूर्ण लोकल ट्रेन्स, सबर्बन ट्रेन्स, मेल एक्सप्रेस, मालगाड्या ह्यांचं परिचालन ह्याचा इन्चार्ज होतो. आणि त्यासोबतच जे नाईटचे ब्लॉक्स होतात किंवा संडेचे मेगा ब्लॉक्स होतात किंवा नवीन वर्क्स जे होतात, नवीन FOB, नवीन ब्रिज किंवा नवीन लाईन्स वगैरे त्याची प्लॅनिंग करणे, त्याच्यासाठी मेंटेनन्सचे ब्लॉक्स वगैरे अरेंज करणे, या सर्वांचा मी इन्चार्ज होतो. त्याचं आम्ही 3 वर्ष आम्ही त्याचं काम आत्ताच नुकतंच 3 वर्ष होतो मी त्याचं. सर, ठाणे आणि दिवा 5वी-6वी लाईन ही नेहमीच वादाच्या केंद्रस्थानी राहिली होती. पण ती बांधकाम करण्यासाठी तुम्ही यशस्वी कामगिरी पार पाडली होती. तर त्या बांधकामामध्ये आपल्याला नेमक्या कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला होता? नक्कीच. ठाणे दिवा ही जी लाईन आहे, ती सँक्शन होऊन जवळपास 10 ते 15 वर्ष झाली होती. कारण ही खूपच मेटिक्युलस प्लॅनिंग होती. कारण आपल्याकडे LTT ते ठाणे ह्या 6 लाईन्स होत्या आणि ठाणे ते दिवा फक्त 4 लाईन होत्या आणि दिवा ते कल्याण 6 लाईन्स होत्या. त्यामुळे हा जो आपला ठाणे ते दिवा हा जो 11 ते 12 किलोमीटरचा जो पॅच आहे, तो हा बॉटलनेक होता. कारण दोन्ही साईडला त्याच्या 6-6 लाईन आणि इथेच फक्त 4 लाईन्स. त्यामुळे सगळ्या गाड्यांचे जे कंजेशन आहे आणि पंक्च्युअलिटी लॉस आहे, ह्या सेक्शनमध्ये होत होता. आणि याच्याशी 2 नवीन लाईन्स बांधणे, कारण त्याचा लँड ॲक्विजिशनचा पण इश्यू होता. लँड त्या साईडला अवेलेबल नसल्यामुळे आपण मग त्याला समुद्रावर फ्लायओव्हर बांधला आहे. तर आपल्याला जेव्हा ठाणे मुंब्राच्या दरम्यान आपण प्रवास करतो, कलवा मुंब्रा, तिथे आपल्याला समुद्र मार्गावर एक फ्लायओव्हर पण दिसतो. त्या फ्लायओव्हर बांधला आणि त्यामुळे ते आपल्याला आणि ते एक्झिस्टिंग 4 लाईन्स त्यांना वेगवेगळे कनेक्शन्स देणे, नवीन 2 लाईन्सचे. कट अँड कनेक्शन जवळपास 12 ठिकाणी आम्हाला कट अँड कनेक्शन्स करायचे होते, ठाणे ते दिवाच्या मध्ये. आणि ते जर नवीन लाईन असेल, पूर्णपणे ग्रीनफील्ड प्रोजेक्ट असेल, तर त्यात काहीच प्रॉब्लेम नसतो. पण आपल्याला हा ब्राउनफील्ड प्रोजेक्ट होता. म्हणजे 4 लाईनवर ट्रॅफिक पण चालवायची होती आणि ट्रॅफिक चालवत असताना हे 4 लाईन्सला वेगवेगळ्या ठिकाणी कट अँड कनेक्शन्स देणे, 12 ठिकाणी. त्यासाठी हे मोठं आव्हान होतं. कारण ट्रॅफिकही चालवणे, मेंटेनन्स ब्लॉकही घेणे, पंक्च्युअलिटी पण मेंटेन करणे. त्यामध्ये आम्ही हे जवळपास हा 180 दिवसाचा ब्लॉक होता. MRVC जे आहे, मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन आणि मध्य रेल्वे मुख्यालय आणि मुंबई डिव्हिजन यांच्या संयुक्तरित्या हा पूर्ण प्लॅनिंग करण्यात आलेलं होतं. तर त्यामध्ये आम्ही 180 दिवसाचा हा ब्लॉक प्लॅन केला होता. जवळपास 2021-22च्या डिसेंबर-फरवरीच्या आसपास. तर त्यामध्ये आमच्या रिपीटेडली बैठका होत होत्या सगळ्या MRVCच्या, मुंबई मुख्यालय आणि मुंबई डिव्हिजनच्या पण. आणि हा ब्लॉक आम्ही 180 दिवसाचा पूर्ण प्लॅन केला होता. आणि नॉर्मली मुंबईत असा पॅटर्न असतो, की दिवसभर आपल्या लोकल ट्रेन्स, एक्सप्रेस वगैरे चालतात आणि नाईटला आम्हाला 3 ते 3.5-4 तासाची मार्जिन भेटते काम करण्यासाठी. पण हे जे काम होतं, हे 3 तासाच्या वरचं पण काम होतं. त्यामुळे रुटीन मेंटेनन्स जे ब्लॉक होतात आपले डेलीचे, ते 3 तासाचे, 4 तासाचे कॉरिडॉर असतात, ते पुरेसे नव्हते. ते इन्सफिशियंट होते. तर त्यासाठी आपल्याला जवळपास आम्ही MRVCचे जे 3 तासापासून ते 72 तासापर्यंतचे आम्ही ब्लॉक्स केलेले आहेत. जवळपास डेली तर ब्लॉक असायचेच आमचे 180 दिवस कंटिन्यूअस डेली ब्लॉक असायचे 3 ते 4 तासांचे. आणि त्यामध्ये दर संडेला मेगा ब्लॉकच्या शॅडोमध्ये आम्ही जवळपास 8 तासाचे ब्लॉक, 10 तासाचे ब्लॉक, 16 तासाचे ब्लॉक, 24 तासाचे ब्लॉक, 36 तासाचे ब्लॉक आणि 72 तासाचे ब्लॉकसुद्धा केलेले आहेत आम्ही. म्हणजे सर्वात मोठा जो ब्लॉक होता आमचा, तो 72 तासाचा होता. जो सुरू झाला होता शनिवार, रविवार, सोमवार असा 3 दिवस कंटिन्यू ब्लॉक चालत होता तो. आणि त्यामध्ये 2 लाईन चालू ठेवून बाकी 2 लाईन ब्लॉक करणे वगैरे हे आव्हानात्मक काम होतं. आणि काही-काही तासमध्ये असं होतं, की त्या त्या पण 2 लाईन उरलेल्या किंवा 4 लाईन होत्या एक्झिस्टिंग, त्या पण बंद होत्या. त्यामुळे ते नियोजन थोडंसं बारीकाईने नियोजन करणे आणि जे ट्रॅक मशीन असतात वेगळे, आमचे 3 डिपार्टमेंट आहेत मेन.
जे ब्लॉक करणं. एक तर सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आहे, एक इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट आहे, म्हणजे जे ओव्हरहेड वायर असतात, TRD ट्रॅक्शन डिपार्टमेंट आम्ही त्यांना म्हणतो, आणि एक सिग्नलिंग डिपार्टमेंट. तर तिन्ही डिपार्टमेंटच्या मिळून मशीन्स असतात, ट्रॅक्स मशीन्स असतात, टॉवर वॅगन्स असतात. तर जवळपास ॲट अ टाईम जवळपास 2 मशीन ते 18 मशीनपर्यंत वेगळ्या स्वरूपाचे असे ब्लॉक होते. तर ॲट अ टाईम आम्ही 18 मशीन्स त्या ब्लॉकमध्ये ठेवल्या होत्या. जेव्हा आपण ब्लॉक घेतो मेंटेनन्स, जसं 5-6 मशीन ठाणे साईडनी सेक्शनमध्ये टाकणे, आणि उरलेल्या 10-12 मशीन दिवा साईडनी टाकणे, आणि कुठल्या लाईनवर टाकणे. टोटल 4 लाईन जुन्या होत्या आणि 2 लाईन नवीन येणाऱ्या लाईन होत्या. त्या कुठल्या लाईनवर ती मशीन जाईल, ते खूप मेटिक्युलस प्लॅनिंग होतं, आणि त्यामध्ये ते सेफ्टीचं पण एक आव्हान असतं. म्हणजे गाड्या चालवणे, नवीन कन्स्ट्रक्शन करणे, हे तर झालंच 2 भाग. पण त्यासोबतच हे काही एरर्स होऊ नये, कारण एररला 0% मार्जिन असते. कारण थोडा जरी त्यात चूक झाली, प्लॅनिंगमध्ये एरर झाला, तर ते 2 मशीन समोरासमोर येतात, किंवा 2 एक्सप्रेस समोरासमोर, लोकल एक समोरासमोर येणे, किंवा मशीन आणि लोकल एकमेकांसमोर येणे, ॲक्सिडेंट्स होणे, हे पण प्रकार होतात. पण ही बारकाईने आम्ही प्लॅनिंग केली होती पूर्ण संयुक्तरित्या. त्यामुळे पूर्ण 180 दिवसाचे जे ब्लॉक आहेत, हे 100% सेफली ब्लॉक झालेले आहेत सगळे. एकही अनुचित घटना काही झालेली नाही त्यामध्ये, की ॲक्सिडेंट्स किंवा मायनर ॲक्सिडेंट्स किंवा कुठल्या मजुराला इंजुरी वगैरे असे पण काही प्रकार झालेले नाहीत, आणि ट्रॅकचे, मशीनचे काही असे ॲक्सिडेंट्स पण झालेले नाहीत. नक्कीच सर, आता एक नवीन असं स्टेशन जे आहे ते मध्य रेल्वेवरती येणार आहे, ते म्हणजे ठाणे आणि मुलुंड दरम्यान असणार आहे. तर त्या स्टेशनचं काम आणि त्या स्टेशनचं नाव काय असेल याबाबत, आणि कुठपर्यंत ते काम आलेलं आहे याबाबत काय सांगाल सर? मुलुंड आणि ठाणे हा जो किलोमीटर फक्त 3 किलोमीटरचाच पॅच आहे मध्ये. ठाणे आपलं 33 किलोमीटर्सला आहे. जेव्हा आपण CSTला आपण 0 किलोमीटर मानतो, आणि CSTपासून आपण स्टार्ट करतो, तर मुलुंड जे आहे अगोदर लागतं, ते 30 किलोमीटरला आहे, आणि पुढे 33 किलोमीटर्सला 33 किलोमीटरवर ठाणे आहे. तर हे जे दोघांच्या मधलं डिस्टन्स आहे, हार्डली 2.5 ते 3 किलोमीटर आहे फक्त. आणि जेव्हा आपण नवीन स्टेशन घेतो, तर त्या नवीन स्टेशनची लांबीच जवळपास 1 किलोमीटरच्या आसपास असते. ते क्रॉसवर्ड्स, आउटर टू आउटर सिग्नल्स वगैरे मिळून. त्यामुळे तो जो एक्झॅक्टली जो डिस्टन्स एवढा ॲडेक्वेट पाहिजे, तो थोडा कमी भेटतोय. तर ह्याची फिजिबिलिटी चेक करण्यात येत आहे, की हे फिजिबल आहे, नाही आहे. त्याची डिटेल्स चेक करून तुम्हाला कळवण्यात येईल. नक्कीच सर, थोडंसं प्रवाशांच्या बाजूने आपण जाऊया, की वारंवार मध्य रेल्वेकडून अनेक ज्या सुविधा असतील, अनेक वारंवार चांगल्या सुविधा पुरवल्या जातात. मात्र त्या प्रवाशांपर्यंत पोहोचल्या नाहीत, तर मध्य रेल्वेला प्रवाशांच्या टीकेला सामोरं जावं लागतं. याकडे तुम्ही कसं बघाल सर? नाही, यावर्षी जे 1 फरवरी 2023 मध्ये माननीय फायनान्स मिनिस्टर सीतारामन यांनी जे बजेट सादर केलं होतं, त्यामध्ये जवळपास 2,40,000 करोड एवढे बजेट आपल्याला रेल्वेला फायनान्स मिनिस्टरने दिलेलं आहे. म्हणजे रेल्वेच्या आत्तापर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये, मागच्या 60-70 वर्षाचा स्वातंत्र्यानंतरचा जो इतिहास आहे, हायेस्ट अलोकेशन झालेलं आहे. आणि हे मॅक्सिमम जो खर्च आहे ना, होणार आहे, हा पॅसेंजरच्या सुखसुविधांवर होणार आहे. जवळपास 2.4 लॅक्स करोड. इट इज अ व्हेरी बिग अमाउंट. तर मॅक्सिमम ज्यामध्ये आपण एक अमृत भारत स्कीम नावाची पण स्कीम रेल्वे मंत्रालयाने चालू केलेली आहे. तर त्यामध्ये प्रत्येक डिव्हिजनचे 15-15 स्टेशन्स आपण नॉमिनेट केलेले आहेत. तर त्यामध्ये आपण सॉफ्ट अपग्रेडेशन करणार आहोत सगळ्या स्टेशनचे. त्यामध्ये पॅसेंजरला ज्या काही सुविधा असतील, लिफ्ट, एस्केलेटर्स, आणि फूट ओव्हर ब्रिजेस, किंवा नवीन प्लॅटफॉर्मची लंबाई वाढणे, किंवा कव्हर रोड शेड जो असतो, वर प्लॅटफॉर्मवर जो शेड, जो उन्हापासून आणि पावसापासून आपलं संरक्षण करतो, त्यामध्ये संख्या वाढवणे, समोरचा सर्क्युटिंग एरिया जो वाढवणे, पार्किंग प्रशस्त करणे, आणि फसाड डेव्हलपमेंट वगैरे, ब्युटिफिकेशन ऑफ स्टेशन, अशा भरपूर ॲक्टिव्हिटी ह्या 15 स्टेशनमध्ये होणार आहेत. प्रत्येक डिव्हिजनचे 15-15 आहेत. मुंबईचे 15 आहेत, भुसावळ 15, पुणे 15, नागपूर डिव्हिजन आणि सोलापूर डिव्हिजन 15 आहेत. ह्या व्यतिरिक्त प्रत्येक डिव्हिजनचे 5-5 स्टेशन पण आम्ही नॉमिनेट केले आहेत, जे ह्या 15च्या व्यतिरिक्त असतील, आणि ते हार्ड अपग्रेडेशन असेल. म्हणजे त्याची बिल्डिंग वगैरे नवीन होईल. थोडंसं एअरपोर्टच्या धर्तीवर आम्ही त्याचा करण्याचं स्टेशन रिडेव्हलपमेंट, ही त्याला आम्ही नाव दिलेलं आहे. जसं फॉर एक्झाम्पल आपल्या मुंबई डिव्हिजनमध्ये CST, LTT, ठाणे, कल्याण, लोणावळा असे 4-5 स्टेशन आपण त्यामध्ये सम्मिलित केलेले आहेत. तर त्यांचा हार्ड अपग्रेडेशन होईल. म्हणजे जे जुनी बिल्डिंग वगैरे तोडून त्या जागी नवीन बिल्डिंग येणे, आणि सगळ्या सुखसुविधा त्यामध्ये हे करणे. त्यामुळे हा प्रवाशांच्या ज्या सुखसुविधा आहेत, ह्यावर यावर्षी खूप मॅक्सिमम फोकस आहे. आणि त्यावर मॅक्सिमम खर्च केला जाईल, आणि नक्कीच प्रवाशांच्या ज्या समस्या आहेत, त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू नक्कीच. नक्कीच सर, जसं आपण पाहायला गेलं, की आता एसी लोकल जे आहेत त्या मध्य रेल्वेवर असतील, वेस्टर्न रेल्वेवर असतील धावत आहेत. परंतु आगामी काळामध्ये सर्व लोकल जे आहेत ते एसी होणार असं बोललं जात आहे. परंतु सर्वसामान्यांच्या दृष्टीने एसी लोकल ही सर्वांना परवडणारी असेल का? त्याचं जे तिकीट असेल, कारण का ते आपण बघायला गेलं तर साधारण लोकलपेक्षा त्याचं तिकीट थोडं महाग असतं. त्यामुळे आगामी काळात जर सर्व लोकल एसी झाल्या तर ते सर्वसामान्य प्रवाशांसाठी परवडणारं असेल का? ओके. सध्या मध्य रेल्वे टोटल 56 सर्व्हिसेस आपण चालवतो एसी लोकलच्या.
आणि त्यामध्ये आपले 4 रेक्स आहेत. हे रेक्स मेन लाईनवर चालवतोय आपण. सी-एस-टी, कल्याण, टिटवाळा, बदलापूर ह्या सेक्शनमध्ये आणि या 56 सर्व्हिसेस आहेत आणि फ्युचरमध्ये त्याच्यामध्ये काही वाढ पण करण्यात येईल फिजिबिलिटी बघून आणि नुकतीच आपली MRVC जे प्रोक्युरमेंट करते नवीन वंदे मेट्रो ट्रेन्स. वंदे भारत ट्रेन तर आपण पाहतोच आहे, की जवळपास आपल्या सध्या 12 ते 13 वंदे भारत ट्रेन्स चालत आहेत. वेगवेगळ्या सिटीजमध्ये, इंटरसिटी कनेक्शन्समध्ये. जसं आपल्या मुंबईमधून पण मुंबई शिर्डी आणि मुंबई सोलापूर आणि मध्य रेल्वेमध्ये नागपूर ते बिलासपूर अशा 2-3 ट्रेन आपल्याकडे चालवतात आपण आणि ह्या वंदे भारत झालं. त्याच पॅटर्नवर वंदे मेट्रो ट्रेन्स पण इंट्रोड्यूस करण्याचा केंद्र रेल मंत्रालयाचा विचार आहे. त्यामध्ये आपण असं करतोय की एक एसी वंदे मेट्रो ट्रेन त्याच्यामुळे एक मुंबईकरांना एक वेगळा सुखद अनुभव आपण देण्याचा प्रयत्न करतोय आणि भाडं जे जसं आपण विचारलं त्यामध्ये पण नक्कीच आता एसी लोकलचं भाडं जे आहे नुकतंच आपण कमी पण केलेलं आहे. त्याचे जे पासेस वगैरे जे आहेत मंथली पासेस, क्वार्टरली पासेस त्यामध्ये रिडक्शन पण केलेलं आहे रेट्सचा. तर त्याविषयी आपण नक्कीच रेल्वे मंत्रालय विचार करेल, की सामान्यांना थोडासा परवडेल ह्याच्यामध्ये आपण विचार करू त्याचा नक्कीच. नक्कीच सर, पण रश आवर्समध्ये आपण जर बघायला गेलं असेल, तर मधल्या काळामध्ये रश आवर्समध्ये एसी लोकल सोडण्यात आली होती. त्यामुळे मध्य रेल्वेवरती मोठ्या प्रमाणात गदारोळ झाला होता. तर मग अशा परिस्थितीमध्ये एकीकडे गर्दी, स्थानक भरलेले असणारे प्रवासी आणि त्याच्यामध्ये एसी लोकल सोडणं हे खरंच त्या दृष्टीने प्लॅनिंग असेल का त्याचं व्यवस्थित? नाही आता एसी लोकलची पण रायडरशिप जी आहे, म्हणजे पॅसेंजरचा कल एसी लोकलकडे पण आता वाढतोय. कारण उन्हाळा आहे सध्या चालू. तर 4 महिने किंवा बाकीचे पण 8 महिने मुंबईमध्ये आपण ह्युमिडिटी खूप जास्त असते. आर्द्रता समुद्र तिन्ही बाजूंनी घेरलेला आहे. त्यामुळे ही 12 महिनेच आपल्याकडे गरमी असते. त्यामुळे एसी लोकलची जी पसंती आहे, जसं एप्रिल महिन्याचा डेटा माझ्यासमोरच आहे, की 15,03,087 लोकांनी पॅसेंजरनी प्रवास केला होता. मध्य रेल्वेची एसी लोकलचा डेटा सांगतोय. वेस्टर्नचा तर तो वेगळा अजून फिगर असेल. आणि याचं उत्पन्न पण आम्हाला जवळपास 7,08,78,000 असं उत्पन्न पण भेटलं होतं. त्यामुळे पॅसेंजरची पसंती एसी लोकलला वाढतच चाललेली आहे आणि रायडरशिप जी आहे, जेव्हा आम्ही एसी लोकल्स चालू केलं होतं जवळपास 1 ते दीड वर्षाखाली आणि आता आपण जे पाहतोय, तर ही संख्या जी ग्राफ जो आहे, तो दर महिन्याला वाढतच आहे. तर मुंबईकरांची पसंती एसी लोकलला वाढतच आहे आणि तिकीट पण जसं आपण आता डिस्कस केलेलंच आहे आणि अ, गर्दीच्या वेळेस पण मॉर्निंग पीक आणि इव्हनिंग पीक जो आहे. मॉर्निंग पीक आपण सकाळी 8 ते 11च्या दरम्यान म्हणतो आणि इव्हनिंग पीक संध्याकाळी 5 ते संध्याकाळी 8 पर्यंत आपण त्याला इव्हनिंग पीक म्हणतो. म्हणजे सकाळी येण्याचा रश सी-एस-टीला आणि संध्याकाळी जाण्याचा रश. त्यामध्ये पण पसंती आलेली आहे लोकांची आणि हे जे आपण निर्णय घेतो, की कुठल्या टाईमवर चालवणे, हे पॅसेंजर फीडबॅक्स वगैरे घेऊनच आपण त्याला मॉडिफाय करत असतो. तर पॅसेंजरचा जो आहे, तो नक्कीच आपण विचार करत नाही याच्यावर. नक्कीच सर. आता आगामी काळात पावसाळा येऊन ठेपलेला आहे. आता काही दिवसांमध्ये पावसाळा देखील सुरू होणार आहे. मध्य रेल्वेच्या काही भागांमध्ये पाणी साचतं आणि लोकल खोळंबतात, एक्सप्रेसही खोळंबतात. परंतु आपण जर पाहायला गेलं तर मध्य रेल्वे हे Twitterवरती आपल्या ज्या काही अपडेट्स असतील त्या पाठवत असतात. परंतु एखादा ग्रामीण भागातला जर प्रवासी असेल, ज्याच्याकडे साधा स्मार्टफोनही नसेल, तर त्याला मध्य रेल्वे त्याच्यासाठी माहिती कसं पुरवणार असेल आणि आपण जनसंपर्क अधिकारी मुख्य म्हणून याकडे कशाप्रकारे बघता सर? नक्कीच. जसं Twitterवर आपलं हँडल आहे, Facebook आहे, Instagram आहे आणि न्यूजपेपर प्रसारमाध्यमांच्या मार्फत सुद्धा आपण माहिती देत असतो. तर ग्रामीण भागातल्या आपल्या जनतेसाठी सुद्धा आपण न्यूजपेपर आहेत आणि चॅनल्स आहेत, न्यूज चॅनल्स आहेत आणि मान्सूनचा जो क्वेश्चन आपण विचारला आहे, त्यामध्ये मध्य रेल्वेनी तयारी केलेलीच आहे पूर्ण. माझ्याकडे राईटअप पण आहे. जवळपास आमची 80% ते 90% कामं ही पूर्ण झालेली आहेत मध्य रेल्वेची आणि फक्त 10% ते 20% कामं राहिलेली आहेत आणि ती पण आम्ही 31 मेपर्यंत कंप्लीट करून टाकू, मान्सून सुरू होण्याच्या अगोदरच. आणि त्याचाच कालच जवळपास 2 दिवसाखालीच आमचे माननीय जनरल मॅनेजर यांनी पण रिव्ह्यू घेतला होता. त्यामध्ये जवळपास आम्ही 24 व्हल्नरेबल लोकेशन्स आयडेंटिफाय केलेले आहेत. जिथे-जिथे आम्ही पूर्ण हिस्ट्री काढली मागच्या 5-10 वर्षातली. तर 24 लोकेशन आम्ही 166 पंप आम्ही बसवणार आहोत आणि मागच्या वर्षी जवळपास 150 च्या आसपास बसवले होते. 150 ते 155. तर यावर्षी अजून आम्ही एक 10 पंपची त्यात वाढ केलेली आहे आणि त्याचं हॉर्स पॉवरची क्षमता असते पाणी खेचून बाहेर टाकण्याची, त्यामध्ये पण आम्ही वाढ केलेली आहे. जवळपास 12.5 हॉर्स पॉवरचे असतात ते आणि तिथून ते 100 हॉर्स पॉवर. 100 हॉर्स पॉवरपर्यंतचे सुद्धा आम्ही पंप्स यावर्षी लावलेले आहेत. जास्तीत जास्त पाणी खेचून ते बाहेर टाकले जाईल आणि त्या व्यतिरिक्त आम्ही जे 24 व्हल्नरेबल लोकेशनपैकीच्या त्यात अजून क्रिटिकल 8 लोकेशन्स आहेत. जिथे जास्त पाणी साचतं. त्यात मायक्रो टनेलिंग एक प्रकार असतो. म्हणजे ट्रॅकच्या खालून पूर्ण ड्रेनेज पाईप टाकणे, मायक्रो टनेलिंग त्याला आम्ही म्हणतो इंग्लिशमध्ये. सिव्हिल इंजिनिअरिंगची एक टर्मिनॉलॉजी आहे. तसे 8 लोकेशन आम्ही आयडेंटिफाय करून तिथे आम्ही ते काम कंप्लीट पण केलेलं आहे. जसं फॉर एक्झाम्पल मस्जिद स्टेशन आहे, सँडर्स रोड आहे, दादर परेलच्या मधला एरिया आहे, माटुंगा सायनच्या मधला एरिया, नंतर कुर्ला कारशेड, नंतर टिळकनगर नाला, दिवा आणि कळवा. आणि ह्या व्यतिरिक्त हे 8 ठिकाणाची कामं तर आमची पूर्ण झालेली आहेत.
ह्या व्यतिरिक्त ह्यावर्षी आम्ही 2 अजून ॲडिशनल लोकेशन आयडेंटिफाय केलेली आहेत फॉर मायक्रो टनेलिंग. एक तर ठाणे आणि कलवाच्यामध्ये आणि कलवा आणि मुंब्राच्यामध्ये. तर ह्याची पण कामं आमची पूर्णत्वास येत आहेत. आता ऑलमोस्ट पूर्ण होत आलेली आहेत मायक्रो टनेलिंगची. ती पण पूर्ण होतील. आणि त्या व्यतिरिक्त आम्ही ड्रेन्स असतात त्यांचे डिसिल्टिंग करणे, गाळ वगैरे काढणे त्यातला, कल्वर्ट्स जे आहेत त्याची क्लिनिंग करणे आणि जे झाडं आहेत जे ट्रॅकवर पडू शकतात. कारण मान्सूनमध्ये वादळ आणि पाऊस खूप जास्त होतात. झाडं ट्रॅकच्या बाजूची ती पडतात आणि त्या ओव्हरहेड वायरवर आणि वायर ते तुटते आणि लोकल थांबतात. तसे पण आम्ही जवळपास झाडं व्हल्नरेबल क्रिटिकल झाडं आयडेंटिफाय केलेली आहेत आणि जवळपास 43 झाडं आम्ही आतापर्यंत अशी क्रिटिकलवाली ती थोडी ट्रिमिंग केलेली आहे. पूर्णपणे ट्रिमिंग त्याला मी मी म्हणतो. जसं मक रिमूव्हल आहे, जसं नाईट ब्लॉक जसं असतात रात्री 12 ते 3 वाजेपर्यंत आमचे नाईट मेंटेनन्स ब्लॉक असतात. त्यामध्ये आम्ही स्पेशल ट्रेन्स चालवतो मेंटेनन्सच्या, की त्यामध्ये आम्ही पूर्ण ट्रेन सी-एस-टी कल्याणच्यामध्ये चालवून तो पूर्ण जो कचरा आहे किंवा गाळ आहे, तो पुन्हा आम्ही मक म्हणतो आम्ही, त्या मक रिमूव्हल आम्ही करत असतो. आणि त्यासोबतच आम्ही घाटामध्ये सुद्धा आम्ही कामं केलेली आहेत. कसारा, इगतपुरी आणि कर्जत, लोणावळा. घाटामध्ये पण बऱ्याचदा बोल्डरवरून पडतात. ज्याला आपण दगड वगैरे पडणे आणि त्यामुळे त्यांना रॉकफॉल बॅरियर्स लावणे, टनेल्समध्ये पोर्टल्स उभे करणे आणि बोल्डरला नेट लावणे, जाळी लावणे आणि त्याला एक नवीन प्रकारचे पण आम्ही नेट्स आणलेले. कॅनेडियन फेन्सिंग नवीन एक प्रकार आणलेला आहे आम्ही. तो पण एक टेक्नॉलॉजी आम्ही त्यात लावलेली आहे. आणि जे बँक असतात, जिथे जे डोंगराचे बँक्स त्याला पण स्टॅबिलाईज करणे, ते पण आम्ही खूप ठिकाणी केलेलं आहे. आणि व्हल्नरेबल लोकेशन शोधून आम्ही टनेल्सचे साउंडिंग वगैरे पण केलेली त्याला, की जेणेकरून बोल्डर वगैरे दगड वगैरे तो पडू नये ट्रेनवर किंवा ट्रेनच्या समोर. आणि त्याच्या ॲडव्हान्समध्येच त्याला आयडेंटिफाय करून त्याला आम्ही उपचार म्हणजे त्याची व्यवस्था करतोय आम्ही. तर मान्सूनमध्ये आमची अपेक्षा आहे की यावेळेस कमीत कमी गाड्या थांबतील आणि म्हणजे वाहतूक जी आहे व्यवस्थित चालत राहील. नक्कीच एक शेवटचा प्रश्न आहे सर. मध्य रेल्वे म्हटलं की कोकण रेल्वे हा जिव्हाळ्याचा विषय आहे. तो कोकण रेल्वेला प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी वारंवार रेल्वे गाड्या असतील त्या सोडल्या जातात. परंतु आपण पाहायला गेलं असेल गणपतीसाठी ज्या विशेष गाड्या सोडण्यात आल्या होत्या, ज्यांचं जे आरक्षण होतं ते अवघ्या 5 मिनिटातच फुल झालं होतं. त्यामुळे कोणाचा हस्तक्षेप त्याच्यात आहे का? कारण का प्रवाशांकडून अनेक आरोप केले जात आहे. मध्य रेल्वेला त्या टीकेचा सामना करावा लागतोय. तुम्ही याकडे कसं बघतायत? या संदर्भातची अधिक जी माहिती किंवा अधिक चौकशी करून या संदर्भात जर काही अडथळे असतील किंवा काही आक्षेपार्ह घडलं असेल, तर कारवाई त्यावरती होणार आहे का? ॲडव्हान्स रिझर्व्हेशन पिरियड ए-आर-पी आम्ही ज्याला म्हणतो, ती 120 दिवसाची आहे. ज्यामध्ये ही फक्त मध्य रेल्वेलाच नाही, तर पूर्ण इंडियामध्ये ऑल ओव्हर इंडियन रेल्वे आहे, की 120 दिवस अगोदर तुम्ही तिकीट बुक करू शकता. तर ह्यामध्ये पण तसं झालेलं आहे, की गणपती हा आपला खूप मोठा फेस्टिव्हल आहे. त्यामुळे कोकणला जाणारे आपले भरपूर बांधव असतात. तर त्यांनी ते तिकीट बुक केलेलं आहे ॲडव्हान्स रिझर्व्हेशन. तर ह्यामध्ये असे ब्लॅक मार्केटिंग किंवा जे तुम्ही म्हणताय तसं काही संशय नाही आहे. त्यामध्ये निश्चित राहो त्या आमचे आर-पी-एफ डिपार्टमेंट आहे, कमर्शियल डिपार्टमेंट आहे. ते वारंवार ते चेक करत असतात. काउंटरला जाऊन इन्स्पेक्शन करणे, सरप्राईज चेक करणे आणि पूर्ण सॉफ्टवेअर पण चेक करणे ते करतात. त्यामुळे तसा प्रकार काही नाही आहे. आणि ज्यांना रिझर्व्हेशन भेटलेलं नाही आहे, त्यांना पण मी सांगू इच्छितो की काळजी नसावी. मध्य रेल्वे स्पेशल ट्रेन्स पण चालवणार आहे. मागच्या वर्षी पण आम्ही जवळपास 250, 300, 350च्या आसपास चालवल्या होत्या स्पेशल ट्रेन्स. दरवर्षी पण चालवतो आम्ही आणि नॉर्मली हा आकडा आमचा वाढतच चाललेला आहे, की स्पेशल ट्रेन चालवण्याचा जी संख्या आहे सर्व्हिसेसची ती वाढतच जाते. तर सप्टेंबरमध्ये आपला गणपती उत्सव आहे. त्याच्या एक 15-1 दिवस आम्ही अगोदर ते नोटिफाय करू ट्रेन्स आणि तेव्हा परत नवीन रिझर्व्हेशन पण त्याचं आरक्षण जे करण्यासाठी त्या नवीन संधी प्रवाशांना भेटेल आणि मुबलक ट्रेन असतील त्या आणि आरक्षण पण सर्वांना भेटेल. त्यामुळं सर्व गणेश भक्तांना माझं आव्हान आहे, की काळजी नसावी. मध्य रेल्वे नक्कीच आपल्यासाठी स्पेशल ट्रेन्स अजून नोटिफाय करेल आणि त्यामध्ये आपल्याला रिझर्व्हेशन करून जाण्याच्या पण करू आणि येण्याच्या पण करू. जवळपास आमचे 15 ते 20 दिवस कंटिन्यूअस त्या ट्रेन डेली असतात. दररोज म्हणजे गणपती जेव्हा चालू होतो 10 दिवसाचा, त्याच्या एक 8 एक दिवस आधी आम्ही चालू करतो त्या ट्रेन्स आणि गणपतीचा उत्सव संपल्यानंतर पण 4-5 दिवस त्या ट्रेन चालत असतात. तो जवळपास एक 20 एक दिवस आम्ही तो चालवतो, 20-25 दिवस. तर त्यामुळे आणि त्या दररोज असतात, डेलीच्या ट्रेन्स असतात. सी-एस-टीहून असतात, एल-टी-टीहून असतात, दादर, पनवेलवरून सुद्धा असतात. त्यामुळे काळजी नसेल त्या स्पेशल ट्रेन आम्ही चालवू आणि नक्कीच आरक्षण सर्व प्रवाशांना भेटून जाईल. नक्कीच सर. एक शेवटचा प्रश्न आणखी एक, की आता तुम्ही मुख्य जनसंपर्क अधिकारी पदावर विराजमान झालेलात, परंतु अगोदर आपण एक महाव्यवस्थापक होतात किंवा अनेक ज्या एका डिपार्टमेंटसाठी आपण काम करत होतात, परंतु आता जनसंपर्क अधिकारी असल्यामुळे आपल्याला मध्य रेल्वेच्या सर्व डिपार्टमेंटकडे बघायचं आहे. तर या आव्हानाला तुम्ही कशाप्रकारे बघतात? ओके. रेल्वे हे मल्टी फंक्शनल डिपार्टमेंट आहे. जसं ब्रिटिश काळापासून 150 वर्षांची आमची हिस्ट्री आहे. तर केंद्र शासनाचे 2च डिपार्टमेंट असे आहेत, की डिफेन्स रक्षा मंत्रालय आणि रेल मंत्रालय. हे 2 डिपार्टमेंट खूप मोठे डिपार्टमेंट आहेत. हे इंटरनली सुद्धा त्यांचा एक इंडिपेंडंट स्ट्रक्चर आहे. जवळपास 10 ते 12 डिपार्टमेंट्स आहेत आमचे. त्यापैकी मी 4 डिपार्टमेंट आत्तापर्यंत काम केलं होतं. ऑपरेटिंग, कमर्शियल, सेफ्टी आणि कन्स्ट्रक्शन आणि त्यासोबतच बाकी 6 डिपार्टमेंट्सचा आता माझा अभ्यास वगैरे चालूच आहे आणि जे काही
रेल्वेच्या योजना आहेत आणि ज्या काही पॅसेंजर सुखसुविधा आहेत, त्या पॅसेंजर समोर नेणे आणि त्यांना त्यांच्यापर्यंत पुरवणे. कारण यावर्षी फंड भरपूर आलेला आहे रेल्वेला. त्यामुळे सगळ्या सुखसुविधा यांच्यावर आमचा मॅक्सिमम थ्रस्ट आहे. इन्क्लुडिंग जसं ह्या पॅसेंजर पण सुविधा आणि कस्टमर जसं आमच्या मालगाड्या ज्या आहेत, मालधक्केसुद्धा त्यासाठी पण खूप फंड आलेला आहे. त्यामुळे मालधक्क्यांचं पण नूतनीकरण करणे, जेणेकरून इकॉनॉमीला त्याची लोडिंग अनलोडिंग होते त्याला चालना मिळावी. तर ह्या ज्या योजना आलेल्या आहेत त्या इम्प्लिमेंट करणे आणि त्या प्रवाशांसमोर नेणे, हे आमचा उद्देश राहील. आणि खूप सारे पॉझिटिव्ह कामं रेल्वेमध्ये दररोजच्या बेसिसवर होत असतात. असं नाही की ॲट द एंड ऑफ मंथ, ॲट द एंड ऑफ इयर असं नाही, तर दररोजच्या अकाउंट ह्याच्यावर आमचं जसं आर-पी-एफ आहे, छोट्या गोष्टी सांगतो, की जसं कोणाची बॅग राहिलेली ट्रेनमध्ये, कुणाचं काही वॉलेट राहिलेलं आहे, त्यासुद्धा आम्ही आमचे रेल्वे स्टाफ, कमर्शियल स्टाफ, आर-पी-एफ स्टाफ ते कंटिन्यूअस त्यांची गस्त चालू असते. त्यांना जे भेटतं ते आम्ही लगेच प्रवाशांना वापस पण करतो. त्याची पण आमची सिस्टम आहे प्रॉपर. लॉस्ट अँड फाउंड एल-पी ऑफिस पण असतं आमचं, लॉस्ट पार्सल ऑफिस वगैरे. त्यामध्ये आम्ही त्यांना प्रवाशांना कॉन्टॅक्ट करून त्यांना हे करतो. आणि रेल मदत नावाची एक आमची 24/7 जी आहे, एक सुविधा आहे आमची कंट्रोल ऑफिसमध्ये पूर्ण 5ही डिव्हिजनमध्ये. आणि त्या तहत आम्ही रेल्वेमध्ये वेबसाईटवर जे कंप्लेंट्स येतात पॅसेंजरचे, त्याला आपण कंटिन्यूअस आम्ही मॉनिटर करतो 24/7. आणि त्या प्रवाशांनी डायरेक्ट बोलणे, त्यांना जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांना ते सांगणे, त्यांचं सोल्युशन काढणे. आणि ह्या रेल्वेमध्ये भरपूर साऱ्या पॉझिटिव्ह गोष्टी डेली बेसिसवर होत असतात. त्या पॉझिटिव्ह गोष्टी पॅसेंजर समोर नेणे, हे माझं मुख्यत्व ध्येय असेल. आणि नक्कीच सी-पी-आर ॲज अ सी-पी-आर पूर्ण 10 ते 12 डिपार्टमेंटचा पूर्ण जो काही प्रत्येक डिपार्टमेंटचा आपल्याला पॉझिटिव्ह कामं चालत आलेली आहेत, त्याला हायलाईट करणे, पॅसेंजर समोर नेणे आणि पॅसेंजर ज्या काही समस्या असतील त्यांना सोल्युशन करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद सर, माय महानगरशी आपण बातचीत केल्याबद्दल आपलं. चालेल. धन्यवाद. तर हे होते डॉक्टर शिवराज मानसपुरे. आपण जर पाहायला गेलो तर मध्य रेल्वेला अनेक जर अडथळे निर्माण झाले तर प्रवाशांच्या टीकेचा सामना करावा लागतो. मात्र आगामी काळामध्ये मध्य रेल्वे ही प्रवाशांसाठी आणखी चांगल्या सुविधा निर्माण करेल आणि प्रवाशांचा प्रवास जो आहे तो सुखकर करेल, असं शिवराज मानसपुरे यांनी सांगितलं. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही मायमहानगर.com लॉग इन करा. आमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, ट्विटर पेज लाईक करा. माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.